कोलकाता येथील आरजी मेडिकल कॉलेजमध्ये निर्भयावर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ रविवारी सायंकाळी अहेरी शहरातून कॅन्डल मार्च काढण्यात आले व मुख्य चौकात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। यात डॉक्टर तरुणीला न्याय मिळायला पाहिजे आणि आरोपींना तात्काळ जाहीर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशी तीव्र मागणी करण्यात आली। यापुढे असले घृणास्पद प्रकार खपवून घेतले जाणार नाही असा गर्भगडीत इशाराही देण्यात आले। यावर सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने काय म्हणतात? कुणीही वाईट नजर टाकता कामा नये असे कडक कायदे आपण करून या देशाला सुरक्षितरित्या ठेवणे फार गरजेचं। आजच्या प्रसंगी मी भावपूर्ण श्रद्धांजली इथे वाहून त्यांच्या घरच्यांना परत एक वेगळं बळ शक्ती मिळो। आपण सर्व पीडित परिवाराच्या पाठीशी आहोत। खरं तर त्या एक डॉक्टर आहेत, डॉक्टर म्हणजे दुसऱ्यांचा जीव वाचवणारे, दुसऱ्याचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरावर जर ही परिस्थिती येत असेल तर सर्वसामान्यांचं काय, हा मोठा प्रश्न सुद्धा या ठिकाणी म्हणजे सवाल खडा होऊन जातो या देशामध्ये। असो, कॅन्डल मार्च येथील दृष्टी फाउंडेशनचे अध्यक्षा शाहीन हकीम, डॉक्टर लुबना हकीम यांच्या नेतृत्वात अहेरी शहरातून काढण्यात आले। या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कन्ना मडावी, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने, शाहीन हकीम, ॲडव्होकेट पंकज दहागावकर आदींनी डॉक्टर तरुणीवर श्रद्धांजली वाहून घडलेल्या घृणास्पद व निंदनीय घटनेचे तीव्र शब्दात निषेध करून आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची एकमुखी व तीव्र मागणी केली। कॅन्डल रॅलीत दृष्टी फाउंडेशन अहेरी, समता सैनिक दल, लक्ष्य अकॅडमी, भगतसिंग फॅन्स क्लब, डॉक्टर्स, नर्सेस, नागरिक व बहुसंख्येने महिला भगिनी उपस्थित होते।